नमस्कार. तुम्ही याआधी कधी सांबार आणि चटणीचं असं एकत्र कॉम्बिनेशन खाल्लं आहे का? मला वाटतं महाराष्ट्रात तरी असं एकत्र कॉम्बिनेशन नाही राहत. तर मागे आम्ही बालाजीला गेलो होतो. तिथे एका काकांनी छान इडली, 2 इडल्या, 1 वडा आणि त्यावर सांबार आणि चटणी मस्त असं एकत्र दिलं होतं. तेही पानाच्या पत्तरवाळीवर. खूप छान लागत होतं. मी सहज म्हटले, "काका असं नको." त्यांनी त्यांच्या भाषेत काय म्हटले तर मला खरंच नाही कळालं. फक्त टेस्ट करा एवढंच कळालं. खरं तर मला ते वाटलं नसेल छान, पण एक नंबर होतं, भन्नाट लागत होतं. आणि आम्ही तिथे 1-1 प्लेट खाणार होतो. तिथं आम्ही 2-2 प्लेट खाऊन नंतर वर गेलो दर्शनासाठी. तर मी तुमच्यासोबत सांबार आणि चटणी दोन्हींचीही रेसिपी शेअर करणार आहे. तर नक्की ट्राय करा. तर इडलीच्या बॅटरसाठी 3 वाट्या तांदूळ, 1 वाटी डाळ, उडदाची डाळ आणि 1 वाटी मी भात घेतलेला आहे. नंतर याच्यापासून आपण स इडली, डोसा आणि आप्पे तिन्हीही करू शकतो. खूप छान होतात. तर इडली तर मी तुम्हाला दाखवतच आहे. नंतर मी तुम्हाला याच पिठापासून मी तुम्हाला आप्याचीही रेसिपी दाखवते. तर इडली एवढी छान आणि सॉफ्ट झाली होती. जर तुम्ही हे प्रमाण घेतलं ना, तर तुम्हाला एक नंबर आणि कधीच तुमची असं होणार नाही की इडली छान फुगली नाही. तर पुढे मी सांबारची रेसिपी सांगणारच आहे. त्याच्यासाठी मी डाळ घेतलेली आहे शिजवून. तुरीची, मुगाची आणि थोडी मसूर डाळ आहे, यामध्ये वांगं आणि दोधी भोपळा मी एकत्र शिजवून घेतलेला आहे. नंतर पातेलं घेतलं, त्यामध्ये मोहरी घातली, नंतर जिरं घातलं. नंतर मी त्यामध्ये लाल मिरची तुकडे करून घातले. नंतर मी कांदा घातला, लसूण, कढीपत्त्याचे काही पानं घालायचे आहेत आणि एक पूर्ण शेंग आहे. शेवग्याची शेंग, हळद, लाल तिखट घालायचं. तुम्ही तुमच्यानुसार लाल तिखट कमी जास्त करू शकता. मी 1.5 चमच लाल तिखट आणि सांबार मसाला घातला. तुम्ही कोणत्याही ब्रँडचा सांबार मसाला घाला. नंतर याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि टमाटा ॲड करा. आणि आता मी याच्यामध्ये गुळाचं आणि चिंचेचं पाणी घातलं. छान मिश्रण मिक्स करून घेतलं आणि त्यामध्ये आपली डाळ होती शिजवली ती घातली आणि त्यामध्ये थोडं पाणी ॲड करा, कारण सांबार हा पातळच छान वाटतो. छान आपली मस्त सांबारला उकळी होऊ द्या. उकळी आली की त्यामध्ये चवीनुसार मीठ घाला. मस्त आपला चवदार आंबट गोड सांबार तयार आहे. नंतर मी पॅनमध्ये घेतले शेंगदाणे, ते छान चटके लागोस्तोवर भाजून घेतले. नंतर त्याच पॅनमध्ये थोडंसं खोबरं, लसूण आणि आल्याचे काही तुकडे घातले. तेही छान भाजून मी साईडला काढून घेतलेले आहेत. नंतर हिरवी मिरची घातली. हिरवी मिरचीचे मी 2 भाग करून घातले. तेही छान तडतडले की तेही काढून घेतले. नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कोथिंबीर आणि हे आहे चिंचेचे काही 2 तुकडे घातले, कढीपत्ता घातला आणि छान मिक्सरला फिरून घेतलं. एकदा फिरून झालं की त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी ॲड केलं आणि मिश्रण छान बारीक दळून घेतलेलं आहे. छान मिश्रण दळल्यानंतर आपण त्याला तडका तयार करणार आहोत. मध्ये तेल घालायचं आहे. तेल घालून त्यामध्ये मोहरी, नंतर जिरं, कढीपत्ता आणि एक लाल मिरची घातली आणि जे आपलं बॅटर होतं चटणीचं ते घातलं. थोडंसं त्यात पाणी घातलं. तेही पाणी घातलं. हिला छान अशी उकळी वगैरे होऊ द्यायची नाही. तयारच आहे आपली चटणी. छान मस्त इडली सांबारसोबत छान कॉम्बिनेशनसोबत नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर असं खाऊन नक्कीच बघा. एक नंबर चविष्ट लागते. आणि तुम्हाला जर ह्या दोन्ही रेसिपी आवडल्या असतील तर